संपूर्ण विश्वात भरून राहिलेल्या गुरुतत्वाला माझे विनम्र अभिवादन, शतशः प्रणाम। आता हृदये आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची। सद्गुरू जर मिळाला नाही तर आपला जन्म व्यर्थ गेला। सद्गुरू विण जन्म निर्फळ, सद्गुरू दुःख सकळ, सद्गुरू विण तळमळ जाणार नाही। ही समर्थांची दासबोधामधली ओवी आहे। गुरुशिवाय मोक्ष नाही हो, गुरु निश्चय हा विश्वयता समास मुद्दाम समर्थांना इथे लिहावासा वाटला। सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाया आधी आधी। आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी। लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची। काशीस जावे नित्य वदावे, हा निश्चय नित्य असावा। रोज देवाजवळ काय प्रार्थना करावी हो मंडळी? मला सद्गुरू मिळावा। सद्गुरू हा आपैसा भेटतो। आपलं आचरण मंगल असेल, जर सद्गुरूंसारखं आपल्याला व्हायचं असेल तर ते त्यांच्यासारखे करीती तात्काळ, पण आपलं आचरण शुद्ध असावं। श्रद्धा हे आत्मरंगाचं अंतरंग आहे हे जाणणारं असावं। पाणी पिना छान के, गुरु करना पहचान के। सतत परमार्थाचं श्रवण घडावं हे सद्गुरूंचं विवेचन आहे। नवविधा भक्तीमध्येही सर्व लक्षणं आचरणात आणण्यासारखी आहेत। कोणतीही गोष्ट एका अंगाने करू नये। जर आपल्यासमोरनं मंडळी भरलेलं ताट जर दिलं तर त्याच्यामध्ये काय कमी आहे असं नाही, आपल्याला त्यातलं काही नको असंही नसतं। तसंच जर जेवणात सर्व हवं आहे तर जीवनात का बरं नको? नाम, अन्नदान, प्राणायाम, भजन, कीर्तन, वेदाध्यास, स्वधर्म, शुद्ध आचरण, साधन, उपासना हे समर्थ सांगतात। 5वा दशक 2ऱ्या समासामध्ये समर्थ रामदासांनी सद्गुरूंविषयीचं अतिशय सुंदर असं वर्णन केलं आहे। सद्गुरू आणि सत्शिष्य एक समान पातळीचे असावे असं समर्थ सांगतात। त्याला समसंयोग असं म्हणतात। भगवान रामचंद्रांसारखा शिष्य वसिष्ठांसारखे गुरु, गोपालकृष्णांसारखा शिष्य दुर्वासांसारखे गुरु, सांदीपनी हे त्यांचे विद्यागुरु ज्ञानगुरु होते। कल्याणासारखे शिष्य समर्थ रामदासांसारखे सद्गुरू, ज्ञानोबांसारखा शिष्य निवृत्तीनाथांसारखे गुरु, स्वामी विवेकानंदांसारखा शिष्य रामकृष्ण परमहंसांसारखे गुरु, अशी ही सद्गुरू आणि सत्शिष्यांची उत्तम लक्षणं आपण आत्मसात केली पाहिजे। तेथे उभयता हव्यास, पुढे एक झाला। साधन, अभ्यास, सत्कर्म, स्वधर्म, सद्विचार ही मुख्य सत्शिष्य आणि सद्गुरूंची लक्षणं आहेत। सत्शिष्याकडून काय हवं असतं सद्गुरूला? विश्वास, अनन्यभावे शारण्यता, निर्मळ आचरण, आचारशील, विरक्त, अनुतापी, निष्ठावंत, नेमस्त, परमदक्ष, अतिधीर। पण हल्ली अतिधीर कोणाला असतो हो? पेशन्स नसतात, म्हणून पेशंट वाढतात। छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला प्रेशर येतं, डिप्रेशन येतं। का घेता असं? सद्गुरू आपला आहे। सद्गुरू अतिधीर, अति उदार, अति तत्परता करू जाणारा आहे, परोपकारी आहे, निर्मत्सरी आहे। आचरण आपलं शुद्ध असलं की कुठेही आपल्याला कशाची कमतरता जाणवत नाही। मग कुढत कशाला जगायचं? म्हणून सद्गुरूंना नेहमी शरण जावं। या सद्गुरूंविषयी आम्हाला संजय बर्वे सरांनीही गुरु परमात्मा परेशो या संदर्भात माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांच्या चरणी शतशः प्रणाम।